वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। तर बातमी आहे महाविकास आघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे। तत्पूर्वी आज दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची एक पत्रकार परिषद आहे। संध्याकाळी हा विकास आघाडी सत्ताधारी पक्षाच्या वतीने चहापानाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून विरोधक सरकारच्या चहापानाला जाणार का सुसंवाद ठेवणार का हे देखील पाहावं लागणार आहे। सीए त्याचबरोबर सीए, एनआरसी आणि एनपीआर या मुद्द्यांवर शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांची वेगळी भूमिका उघड होत असून अधिवेशनाच्या तोंडावर महाविकास आघाडीतील काही मुद्द्यांवर मतभेद समोर आलेत। त्यामुळे आता बजेट अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकसंघ होणार का हे देखील पाहावं लागणार आहे। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। थेट सागरकडे आपण जाऊयात। सागर, आपण पाहतोय उद्यापासून एकतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं, कारण कर्जमाफी आणि सीएचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून। त्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्ष नेत्यांचं प्रेस कॉन्फरन्स असणार आहे, ज्याच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वीच भाजपाची जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट अजेंडा घेतला होता की पुढच्या काही दिवसांमध्ये विरोधकाच्या रोलमध्ये भाजपा जाईल। त्याचे पडसाद आता या अधिवेशनात दिसणार का? भाजप तितक्या आक्रमक पद्धतीने सत्ताधारी पक्षांवर टीका करणार का, की फक्त शिवसेना त्यांच्या गेल्या काही दिवसांमध्ये टार्गेट आहे तसंच चित्र परत एकदा दिसेल का? हे सर्व आज स्पष्ट होईल। दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाच्या वतीने नेहमीची औपचारिकता म्हणून जो चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याचं देखील आयोजन केलं आहे। सत्ताधारी यांच्या आयोजनाला विरोधक शक्यतो जात नाहीत अशी एक प्रथाच पडली आहे, ती देखील कायम विरोधक ठेवतायत का हे पाहावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कॅबिनेट बैठक होत आहे। अधिवेशनामध्ये कोणत्या अजेंडावर काम करायचं, विधेयकं कोणते आणायची, पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव असेल आणि त्याचप्रमाणे नंतरनं राज्यपालांनी अभिभाषण केलेलं आहे, त्या अनुषंगाने त्या इतर काही बाकीच्या घडामोडी उद्या अपेक्षित दिसत आहेत, याची देखील चर्चा या कॅबिनेटमध्ये होईल असं म्हटलं जातं। पण एक गोष्ट आहे की गेल्या दोन दिवसापासून उद्धव ठाकरे ज्या दिल्ली दौऱ्यावर होते आणि त्यापूर्वी त्यांनी सीएए, एनपीआर आणि एनआरसी सारख्या मुद्द्यांवर जी भूमिका मांडली आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक थोडीशी हलचल आहे, थोडासा एक अंतर्गत थोडासा वाद सुरू झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। याचं प्रमुख कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या तिन्ही भूमिकांवर आपली वेगळी भूमिका मांडली आहे, मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची वेगळी भूमिका मांडली। या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी या संपूर्ण मोठ्या बजेट अधिवेशनामध्ये एकत्रित काम करताना दिसेल का? सर्व मंत्र्यांमध्ये समन्वय असेल का, की या मंत्र्यांचा दुजाभाव किंवा अंतर्गत कलहचा फायदा भाजप विरोधक म्हणून घेते, हे संपूर्ण अधिवेशनामध्ये दिसेल। आज त्या अनुषंगाने घडामोडी राजकारणाच्या सुरू होतील असं म्हटलं जातं। अगदी बरोबर। आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपण नजर ठेवून राहणार आहोत। सागर, तुर्तास संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद।